नमस्कार, मी सचिन भोसले आणि मरायच्या आधीच भावपूर्ण श्रद्धांजली का देतोय तुम्ही खाली बघू शकता की 15 दिवस झाले ड्रेनेजला खड्डा पडलेला आहे। पालिका लक्ष देत नाही, कोण लक्ष देत नाही। तर इथं आपण एक सेल्फी पॉइंट तयार केलाय की तुम्ही खड्ड्यामध्ये पडणार, डोकं बिकं फुटलं की एखाद्याचा मृत्यू होणार, त्याच्या आधी इथं भावपूर्ण श्रद्धांजली हा पॉइंट केलेला आहे। तर मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी याच्यामध्ये येऊन सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढून जावा ह्या खड्ड्यासोबत। मेन मुद्दा असा आहे की हा खड्डा हा मृत्यूचा खड्डा आहे। तर लोकांना वाटतं की एखादा मोठा खड्डा आहे, आपण चुकवून जाऊ, पण एखादा अनोळखी माणूस आला ना, रस्ता ओळखीचा नाही त्याच्या ना काय नाही, तो जमला खड्ड्यात पडला किंवा एखाद्याचा पाय गेला, पाय मोडला, तर आपल्या बोटाला थोडीशी भी जखम झाली तर आपल्याला आपल्या अवयवाची किंमत कळती। समजा एखाद्याचा पाय गेला, डोकं फुटलं, ब्रेन हॅमरेज झालं, डोक्यात रक्तस्राव झाला, तर असे अनेक प्रकार होऊ शकतात या छोट्याशा खड्ड्यामुळे। तर मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्येक खड्ड्याच्या सोबत एक सेल्फी काढायचा, पालिकेला टॅग करायचं आणि दाखवायचं की हा मृत्यूचा सापळा कधी संपणार आहे। हजारो रुपये, कोटी रुपये खर्च केला जातो आणि नेहमीप्रमाणे दर पावसाळ्यात खड्डे पडतात। आता हा जो ड्रेनेज आहे, ह्या ड्रेनेजला अनेक वेळा खड्डे पडतात आणि एकदम निकृष्ट दर्जाचे खड्डे